तुम्हाला काही गोष्टी या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहेत. माझं बोलणं थोडं स्पष्ट आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण खरं सांगण्याला आता सध्याला महत्त्व नाही. जे खोटं सांगून पण रेटून सांगतात ना, त्या युट्यूबरवर किंवा त्या लोकांवर, त्या काउन्सिलरवर तुम्हाला भरवसा दिसतो आणि परिणामी तुम्ही ऍडमिशन घेऊन चुकीच्या जागी ऍडमिशन करतात. मला हे सगळ्या गोष्टी सांगितल्या जाईल आणि तेही एमएसटी सीईटीच्या टॉपर विद्यार्थ्यांकडनं, व्हीजीटीआयओ सीओईपीच्या स्टुडंट्सकडनं. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी पुष्कर, तुमचा ऍडमिशन काउन्सिलर, व्हीजीटीआय स्टुडंट. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की मला खूप साऱ्या मुलांचे मेसेजेस आलेत. दादा, मला पर्सेंटाईल कमी आले आहेत, मला सीएसआयटी, एआय, ईएनटीसी सारख्या ब्रांचेस मिळतील का? आज हाच हॉट टॉपिक आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका, ज्यामध्ये तुम्हाला रोजच्या सीईटी सेल कडनं येणारे अपडेट्स व्यवस्थितपणे सांगितल्या जातात. कुठलीही अपडेट जर मिस झाली तर तुम्ही तुमच्या सीईटीच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. की खूप सारे युट्यूबर सांगता आहेत की दादा, मला जरी कमी पर्सेंटाईल असले तरी मला सीएसआयटी एआय मिळेल, पण ते कसं मिळेल हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुमचा मोठा भाऊ म्हणून रियालिटी काय आहे आणि युट्यूबर काय सांगतायत हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे जाऊन सांगणार आहेत. चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आता ज्या मुलांना 70 पर्सेंटाईल पेक्षा कमी पर्सेंटाईल आहे, 75 पेक्षा कमी पर्सेंटाईल आहे किंवा 80 पेक्षा कमी पर्सेंटाईल आहे, अशा कॅटेगरी मधल्या स्टुडंट्सला जर पुणे आणि मुंबई सारख्या मेट्रो सिटीज मध्ये जर सीएसआयटी, एआय सारख्या ब्रांचेस जर पाहिजे असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी हे थोडं प्रॉब्लेमॅटिक बनू शकतं. त्याच्या मागचं कारण, सर्व महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना पुणे मुंबई सारख्या मेट्रो सिटीमध्ये सीएसआयटी पाहिजे असतं, त्यामुळे ते सर्व तिकडचेच टाकत असतात आणि अशा वेळेस परिणामी तिथले कॉलेजेसचा कट ऑफ वाढत जातो. आणि हा कट ऑफ एवढा वाढतो की एखाद्या लोअर लेवल कॉलेजची लायकी नसताना सुद्धा त्याचा कट ऑफ 90+ जातो. पण का? फक्त सीएस घ्यायचा आहे म्हणून. पण तिथं प्लेसमेंट आहे का हा विचार मात्र कधीही कोणीही करताना दिसत नाही. ही एक डार्क रियालिटी आहे जी फक्त सीएसच्या ब्लॅक रियालिटीमुळे, ब्लॅक ट्रेंडमुळे चाललेली आहे. त्यामुळं कधीही जर तुम्ही असा डिसिजन घेत असाल की मला कमी पर्सेंटाईल आहे पण मला सीएस हवं आहे, तर तुम्ही कुठल्या कॉलेजला सीएस घेतायत हे सुद्धा बघणं तेवढं गरजेचं आहे. जर तुम्ही एखाद्या आलतू फालतू कॉलेजेसला जर सीएस घेऊन टाकत असाल तर मी आज सांगतो तुम्हाला भविष्यात प्लेसमेंट नसणार. मी स्वतः व्हीजीटीआयचा स्टुडंट आहे, एक मोठा भाऊ म्हणून मला ही रियालिटी माहिती आहे, म्हणून मी तुमच्याशी ती शेअर करत आहे. कुठलाही युट्यूबर तुम्हाला ही रियालिटी सांगताना दिसणार नाही. त्याच्या मागचं कारण असं आहे की प्रत्येक युट्यूबरच्या काउन्सिलिंगच्या वेगवेगळ्या बॅचेस आहेत आणि जर आपण खरं बोललो तर मग आपल्याकडे ऍडमिशन कुठून होणार? त्यामुळं हे लोक ही गोष्ट सांगत नाही. मी तुम्हाला काही गोष्टी या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहेत. माझं बोलणं थोडं स्पष्ट आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण खरं सांगण्याला आता सध्याला महत्त्व नाही. जे खोटं सांगून पण रेटून सांगतात ना, त्या युट्यूबरवर किंवा त्या लोकांवर, त्या काउन्सिलरवर तुम्हाला भरवसा दिसतो आणि परिणामी तुम्ही ऍडमिशन घेऊन चुकीच्या जागी ऍडमिशन करतात. आता आपण बघूया की कुठल्या मुलांनी सीएसआयटी घेतलं पाहिजे. आता दादा, जर आम्हाला 80 पेक्षा कमी असेल तर आम्हाला सीएसआयटी मिळणारच नाहीत का? मी असं म्हटलो नाही. मी म्हटलो की मेट्रो सिटीज मध्ये प्रॉब्लेम येईल आणि दुसरा ऑप्शन आपल्याकडे असतो ए कॅप. आता बरेचसे युट्यूबर सांगतायत की 46 पर्सेंटाईलला सीएस मिळालं, टॉप कॉलेजमध्ये 50 पर्सेंटाईलला सीएस मिळालं, पण ते कधीही एक रियालिटी तुम्हाला सांगत नाही. हे जे सीएस तुम्हाला ए कॅप मधून मिळत आहेत ते कुठल्या कास्टचे आहेत? तर ते असतात, ऑर्फन असतात, पीडब्ल्यूडी असतात. अशा विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्यामुळे त्यांना कमी पर्सेंटाईलवर सुद्धा ए कॅप मधून सीएसआयटी मिळतं. मग दादा, माझी कास्ट ओपन आहे, ओबीसी आहे, एनटी आहे, विजे आहे, तर मला मिळणार नाही का? तर असं नाही, तुम्हाला सुद्धा मिळेल. पण ए कॅप हा राऊंड असा असतो जो लक बेस राऊंड असतो आणि तिथं किती लोक येतात यावर सुद्धा तुमचं ऍडमिशन डिपेंड करतं. आणि कधी कुठल्या कॉलेजला जायचं, कधी कुठल्या कॉलेजचा ए कॅप आहे हे सुद्धा तुम्हाला बऱ्याचशा वेळा माहित नसतं. तेच तुम्हाला आम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, आमच्या काउन्सिलिंग मध्ये सांगणार आहेत. काउन्सिलिंग बद्दल एका मिनिटाचा शॉर्ट इंट्रो देतो. व्हीजीटीआय व सीओईपी चे स्टुडंट जे महाराष्ट्रातले एमएसटी सीईटी चे टॉपर राहिलेले आहेत
त्यांच्याकडून तुम्हाला 1 to 1 पर्सनलाइज काउन्सिलिंग मिळते. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍपची लिंक आहे, तिकडून तुम्ही एनरोल करू शकतात. फक्त काउन्सिलिंग म्हणजे कॉलेज फीस देणं नव्हे, तर काउन्सिलिंग म्हणजे तुम्हाला कुठं कुठली ब्रांच भेटतीये, कुठलं कॉलेज घेणं तुमच्यासाठी फायदेशीर राहील, त्याच्या प्लेसमेंट काय, हे सर्व तुम्हाला काउन्सिलिंग मध्ये सांगितलं जातं. त्याचबरोबर तुमचे 1 to 1 सेशन्स होतात आणि हे सर्व तुम्हाला पर्सनलाइज काउन्सिलिंग असणार आहे. लिमिटेड सीट्स आहे, त्यामुळे तुम्ही लवकर जाऊन ऍप मधून एनरोल करू शकतात. चला आपण आता आपल्या मेन टॉपिक कडे वळूया. पुन्हा दादा, जर मला कमी पर्सेंटाईल असले तर मी कुठली ब्रांच घेणं फायदेशीर ठरेल? तर हे सर्व मी तुम्हाला 1 to 1 सेशन मध्ये सांगत असतो. मी पण एवढंच सांगेल की जर पर्सेंटाईल कमी आलेले असतील तर थोडं ब्रांच कॉम्प्रोमाइज करणं सुद्धा तुमच्या हातात आहे. कारण ब्रांच कॉम्प्रोमाइज करायला जर तुम्ही तयार नसाल तर तुम्ही एखाद्या चुकीच्या कॉलेजला ऍडमिशन घेऊन टाकतात की जिथं प्लेसमेंटचा फार अभाव आहे. आय होप तुम्हाला ही कॉन्सेप्ट समजली असेल. आपल्याला कमी पर्सेंटाईल आहे त्यामुळे आपल्याला CSIT भेटेल का? तर हो, भेटेल. ए कॅप थ्रू भेटेल, पण कन्फर्म भेटेल का ए कॅप थ्रू? तर नाही. तो आपला लक बेस्ड राऊंड असतो. त्यात किती विद्यार्थी येतात, कधी कुठला ए कॅप आहे, आपण योग्य ठिकाणी जातोय की नाही, यावर सुद्धा ते तेवढंच डिपेंड करतं. पण कॅपराऊंडचा कट ऑफ हा हाय असतो, त्यामुळे तुम्हाला मेट्रो सिटीज मध्ये कॅपराऊंड थ्रू जर CSIT पाहिजे असेल, ENTC पाहिजे असेल तर थोडे चान्सेस कमी आहेत. आता मी तुम्हाला सांगतो की सेफ स्कोअर सेफ ब्रांचेस साठी कोणता आहे. जर तुम्ही 90+ असाल तर तुम्ही कधीही CSIT घ्या. जर तुम्हाला कोर ब्रांच घ्यायची असेल चांगल्या कॉलेजला तर कधीही चांगलं कॉलेजेस घ्या. आता तुम्ही म्हणशाल दादा, कॉलेज वर्सेस ब्रांचचा डिटेल सेमिनार मी आपल्या काउन्सिलिंग मध्ये अपलोड केला आहे, ज्यामध्ये मी सर्व गोष्टी डिस्कस केल्या आहेत. कधी कुणाला प्रेफरन्स द्यायचा हे सर्व मी त्यात सांगितलं आहे. आता आपण बघूया की जर दादा मला 90 पेक्षा खाली आहे तर मग मी काय करूया. 90 ते 80च्या दरम्यान असणाऱ्या मुलांनी ENTC ही ब्रांच घेतली पाहिजे, कारण ती थोडी त्यांना चांगल्या कॉलेजला मिळेल. कारण कॉलेजही चांगलं असणं तेवढंच महत्वाचं आहे. ENTC मधून सुद्धा तुम्ही CSITच्या प्लेसमेंट भविष्यात घेऊ शकतात. ही गोष्ट सुद्धा तुम्ही समजून घ्यायला हवी. पण बरेचसे पॅरेंट्स, आमच्या शेजारच्या काकूनी आमच्या ताईच्या मुलाला चांगलं पॅकेज CSITतून गेलं म्हणून आम्हाला पण CSIT घ्यायचं आहे, या भ्रमात राहून टियर 3 कॉलेजला ऍडमिशन घेऊन टाकतात. परिणामी त्यांच्या मुलाची ब्रांच चांगली असून सुद्धा प्लेसमेंट होत नाही. आय होप तुम्हाला हे समजलं असेल की तुम्हाला CS मिळणार आहे की नाही, CS कुठल्या कॉलेजला घेणं योग्य ठरेल, हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओ मधून समजलं असेल. बरेचसे मुलांना वाईट वाटत असेल की दादानी मला तर हे युट्यूबर म्हटले होते, ते युट्यूबर म्हटले होते, पण कधीही बॅकग्राऊंड बघणं तेवढंच गरजेचं आहे. कुठल्या कॉलेजला आपल्याला CS भेटतंय हे बघणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आता असं आहे की मेकॅनिकल वगैरेला करिअर नाही तर अजिबात नाही. कोर ब्रांचेसचं करिअर कधीही कुठलीही ब्रांच ही संपत नसते, पण तुमच्याच स्किल्स किती त्यावरून याच्या प्लेसमेंट ठरत असतात. आता मागचे कोविड नव्हतं त्यावेळेस CSIT ला स्कोप नव्हता, त्यावेळेस मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सारख्या ब्रांचेसला स्कोप होता. कोविड मध्ये CSIT ला स्कोप आला आणि मास हायरिंग झाल्यामुळे प्लेसमेंट जास्त भेटल्या. परिणामी सर्व मुलं आता CSIT कडे जात आहेत. पण एक डार्क रियालिटी आहे, जरी इंडस्ट्रीमध्ये IT इंडस्ट्री सगळ्यात जास्त रिक्रुटर देणारी असेल, पण जास्त अनएम्प्लॉइड लोक सुद्धा CSIT इंडस्ट्रीत आहे. ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. कधी कुठला डिसिजन घ्यायचा, माझ्या पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंग कुठला डिसिजन बेस्ट राहील, कुठला डिसिजन घेऊन मला भविष्यात प्लेसमेंट चांगला मिळेल, यासाठी तुम्ही आमचं ऍप डाउनलोड करू शकतात व त्या थ्रू काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला हे सगळ्या गोष्टी सांगितल्या जाईल. आणि तेही MST CETच्या टॉपर विद्यार्थ्यांकडनं, VGTIO COEPच्या स्टुडंट्स कडनं. जे तुमचे ड्रीम कॉलेज आहेत त्यातलेच तुमचे मोठे भाऊ तुम्हाला हे सर्व 1 to 1 गायडन्स देणार आहेत. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या ऍपच्या लिंकवर क्लिक करून ऍपला डाउनलोड करायला विसरू नका. तरीही काही डाऊट असेल तर स्क्रीनवर दिसलेल्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. थँक्यू सो मच.